सर्वप्रथम कैसी मुलांचे लगी? एक्सप्रेशन बघा. अरे वा, तर आज इथे मटणाची भाजी बनवली ती मुलांना दिली. मुलांनी खूप छान अशी मस्त चाटून पुसून खाल्ली. खूप छान जबरदस्त. या भाजीसाठी वाटण वापरलेल्याने काहीच नाही, फक्त साधे मसाले आणि मटण वापरून छान घट्ट रसा आणि तरीदार झणझणीत अशी भाजी बनवलेली आहे. ती कशी समोर व्हिडिओत बघूया. त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात पहिले इथे काय घेतलेलं आहे, 1 किलो कांदे घेतलेले लांब लांब कापून आणि त्यात 1.25 किलो मटण घातलेलं आहे. त्याचबरोबर अद्रक, लसूण आणि मिरची छान ठेचून ते घातलेलं आहे आणि सगळं घालून एकदम मस्त असं मटण, कांदे आणि तो अद्रक लसणाचा ठेचा आहे ठेचलेला तो छान मॅश करून घेतला आहे, छान चोळून घेतला आहे. त्यानंतर सरसूचं तेल टाकलं आहे आणि याची छान त्या मटणाची मस्त मालिश केलेली आहे. त्यानंतर सुके मसाले घातलेले आहे. सुक्या मसाल्यात तिखट, मीठ, हळद आणि गरम मसाला घातलेला आहे. सोबत जिरे पावडरसुद्धा घातलेलं आहे. तर हे पण छान सगळे सुके मसाले घालून छान अजून मालिश करून घेतली आणि याला अर्धा ते 1 तास मस्त असं मॅरिनेट करायला ठेवून दिलेलं आहे. 1 तासानंतर हे सगळं जे कांदे वगैरे आहे त्याला छान मस्त त्याचंच पाणी सुटतं आहे आणि यात पाणी टाकायची गरज नाही, अगदी झणझणीत हे मटण बनते. तर 1 तास झालेला आहे. आता मटणाला आपल्याला फोडणी घालायची आहे. तर इथे सरसोचं तेल घातलं आहे, 2 माप तेल घातलेलं आहे. त्यात खडे मसाले घातले आहे. खडे मसाल्यात लवंग, विलायची, मोठी विलायची, लाल मिरची, तेजपान, जिरे, थोडेसे धणे आणि आपले थोडंसं मोहरी घातलेली आहे. त्यानंतर अद्रक, लसूण आणि मिरचीचा ठेचासुद्धा घालून घेतलेला आहे आणि तोसुद्धा छान फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणजे कुठलेच मसाले कच्चे राहायला नको, व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं. आता त्याच्यानंतर आपण जे मॅरिनेट केलेलं मटण होतं ते एकदा पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ह्या फोडणीत घालायचं आहे. तर इथे बघा मटण मस्त हे केलं आहे, झाकण काढून घेतलेलं आहे. आता एकदा त्याला छान मिक्स करून घेतलं आहे आणि हे सर्व टाकायचं आहे, त्या फोडणीत घालायचं आहे. बघा इथे वाटण वापरलेलंच नाही आहे. वाटण न वापरता आपण झणझणीत मस्त ग्रेव्ही, घट्ट ग्रेव्हीवालं मटण बनवतो आहे. तर आता हे मटण जे मॅरिनेट केलेलं होतं ते घालायचं. कांदेसुद्धा शिजवले नाहीत. याच कांद्याच्या पाण्याने मटण छान शिजतं. आपल्याला वरतून पाणी घालायची गरज नाही. जर लागेलच तर घालूया, नाहीतर काहीच घालायची गरज नसते. तर ग्रेव्ही जशी आपल्याला पाहिजे आहे त्यानुसार आपण समोर पाणी घालूया. तर आता हे जेवढे मॅरिनेट केलेलं मटण होतं ते पूर्ण यात घालूया. तर बघा मस्त पाणी पण सुटलेलं आहे. बघा कांद्याला मीठ वगैरे घातलेलं होतं, सुके मसाले घातले होतं. तर छान मस्त असं पाणी सुटलेलं आहे. पूर्ण घालून घ्यायचं, छान मस्त मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण मटण आणि मंद आचेवर याला आपल्याला 1 तास तरी शिजू द्यायचं आहे. जेवढं मटण किंवा नॉनव्हेज आपण मंद आचेवर शिजवतो ना तर खूप जबरदस्त, चुलीवरचं आणि हांडीतलं तर असेल तर अप्रतिम लागते. हीच पूर्ण प्रोसिजर चुलीवर आणि हांडीत जर ट्राय केली आपण तर खूप छान. आता झाकून याला 1 तास मंद आचेवर शिजू द्यायचं. मधामधात फिरवत राहायचं सतत, म्हणजे खालती लागायची की नाही. आता बघा त्या कांद्याच्या याला आणि मटणाला छान मस्त पाणी सुटलं आहे. त्याच याच्यात पूर्ण हे मटण शिजतं. आणि तुम्हाला जर घट्ट वाटत असेल की मटणाची ग्रेव्ही ही घट्ट आहे तर थंड पाणी घालू नका, गरम पाणी घाला. तर आम्ही अगदी अर्धा ग्लास गरम पाणी घातलं आहे. बघा मस्त तरी आली आहे, रस्सासुद्धा घट्ट झालेला आहे. आता ही छान मस्त मटणाची भाजी 1 तासानंतर जबरदस्त अशी तयार झालेली आहे. ती याला वरतून मस्त कोथिंबीर घालायची आणि सर्व करायची. हे तुम्ही भाकरीबरोबर खा, भाताबरोबर खा, जबरदस्त लागते, झणझणीत अशी. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपीज आहे. एंड स्क्रीनलासुद्धा मी छान छान रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनलासुद्धा दिलेल्या आहेत. तर नक्की व्हिजिट करा, नक्की बघा आणि मला सांगा की कशी वाटली रेसिपी. त्यानंतर आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तर बघा हे मस्त कोथिंबीर घालून घेतलं आहे आणि मस्त घट्ट रस्सा आणि मटणाचे पीसेस, जेवायला भारी मस्त गरमागरम पोळ्या, गरम मटण, भात आणि कांदा लिंबू, जबरदस्त जेवण झालं आहे. आम्ही सर्व एकत्र 10-12 जण आहोत, त्यामुळे आम्ही डिस्पोजलमध्ये घेतलं आहे. तर कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत, तोपर्यंत बाय.